हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर भावा बहिणींनो, तुमचं दाजीनं मी तर इथंच आहे, आईच्या इथं इथं तुम्हाला माहितीच आहे. आता बऱ्याच भाऊ बहिणींचं मला म्हणणं आहे, म्हणजे काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की योगिता तू घरी जायला पाहिजे होतं सावळल्यानंतर न, आणि घरनं जाऊन परत माघारी यायचं होतं असं माझ्या काही बहिणींचं म्हणणं आहे. कारण की इथं थांबत नाही ती, परत माघारी यायचं असं तसं बऱ्याच भाऊ बहिणींचे लय प्रश्न आहेत बरं का भाऊ बहिणींनो. आता पण विषय काय झाला माहिती आहे का, तुम्हाला सांगते मी. इथून जर मी पण गेली असं तर तुम्हाला सांगते, आपलं इथं आता ज्याच्या त्याच्या परिस्थिती ही जे त्याला माहिती असते, त्यामुळं सारखं सारखं सांगण्यात बी काय अर्थ नसतो. पण ती सांगावं पण लागते सारखं सारखं, कारण की काय कारणं अशी असते ती ते देऊन देऊन आपण जर कारण दिलं ना, तर काही लोकांना असं बी वाटतं की आपण फक्त कारणच देतोय. आपण ज्याची त्याची परिस्थिती ही जी आहे त्याला माहिती असते. त्यामुळे तरी पण मी तुम्हाला जी माझी भाऊ बहीण मनापासून जी विचारणार आहे ती ह्यांना मी सांगते भाऊ बहिणींना. थोडं फॅन फिरवता का हो एवढं माझ्या तर तुम्हाला सांगते, रात्रीपासून तब्येत बरोबर नाही. तुमच्या दाजींची सुद्धा अचानकच काय झालं का, आत्ताच दवाखान्यात आलं ते तुम्हाला गोळ्या हे पण दाखवते मी. त्यांना पण अचानक काय झालंय, आणि मला तर असं अशक्तपणा आल्यासारखं लय जाणवतोय. अंग नुसतं थरथर थरथर कापते. बाबा हात जरा सुजलाय माझा, दवाखान्यात आलो आहो. आता आलो दवाखान्यात बाबा, हात सुजलाय माझा. काय झालं काय काय ज्या दिवशी म्हणजे ते सारखं सारखा विषय काढला की भाऊ बहिणीने इतकं हे सगळं जे ध्यानातून जात नाही किंवा काय नाही बरं का. पण आता आई हा शब्द मोठा आहे, आणि तुम्हाला सांगते तर मी चुलतीला ह्याला हाक मारायचं म्हणले किंवा काय झालं तर तुम्हाला सांगते आई आई शब्द जातोय तोंडातून. तर असं जात ती म्हणतात नाही, चुलती पण आईप्रमाणेच असतं. पण आई बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही, एवढं मात्र खरं आहे भाऊ बहिणींना. जशी आपली आई बाबा आपल्यावर प्रेम करतात नाही, असं कुणीच प्रेम करू शकत नाही तुम्हाला सांगते मी. आणि ह्या गोष्टी आपण अनुभवतोय अनुभव. आता हिथून मागं तर तुम्हाला सांगते अनुभवण्याच्या गोष्टी नव्हत्या, कारण की बापाच्या माघारी आपल्या याला आई होती आधाराला. आता देवाने काय होतं नशिबात लिहिलेलं, काय नाही होणाऱ्या गोष्टी व्हायला. पण आता ती असं पण नाही भाऊ बहिणी की आपण काय प्रयत्न नाही केलं, प्रयत्न भरपूर केलं. इथून पाठीमाग आहे ना, देवाने यश दिलं आपल्या प्रयत्नाला. पण ह्या वेळेस आहे ना, देवाने पण यश नाही दिलं. प्रयत्न केलं पण प्रयत्न सगळं वाया गेल्यावाने गेलं असं झालं. पण ती जीवात पण असं राहून नाही गेलं की बाबा आपण काहीच करू शकलो नाही. ह्या पण काही गोष्टी झाल्या नाही तर भाऊ बहिणीला काय होतं माहिती आहे का. आता ती अचानकच काय झालं, कसला आजार आला कसला नाही, अचानकच हातपायही झालं, त्याचं आपल्याला काही समजलंच नाही. त्याचं निदानच नाही नेमकं काय समजलं नाही तुम्हाला सांगते. त्यासाठी आपण तिथं पण भरपूर असं दवाखाना केलं. आणि राहिल्या विषय तुम्हाला सांगते, हे ऑपरेशनपर्यंत जाण्याचा स्टेज, म्हणजे ऑपरेशनपर्यंत हा निर्णय होता ना, हा निर्णय कुठेतरी चुकीचा नव्हता किंवा कुठेतरी बरोबर नव्हता. ह्याचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे कसं कसं विषय झालं काय झालं. कारण की तुम्हाला बी काही गोष्टी समजणं पडचित पोरे गरजेचं आहे. कारण की आता राड्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, ससा माझं व्हिडिओ येतं तर नाही असं नाही, तर कुठेतरी आपल्या चार पैशाचं साधन आहे ते आपण करत राहतो. आणि ते आपले व्हिडिओ जे आहेत व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला सांगते तुमचा आधार पण भेटतो, तुमचा सपोर्ट पण भेटतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मानसिक आधार बी भरपूर देता भाऊ बहिणी. सुखादुखात तुम्ही पण उभा राहिलेला असता घरच्या माणसांसारखं. त्यामुळे जे आपलं सुखदुःख आहे हे तुम्हाला सांगत असतो. आता कसं झालं माहितीये का, ज्या टायमाला तुम्हाला सांगते आईचं असं झालं होतं ना, त्या टायमाला तिथं जे आहे ना, असं दिवसांदिवस काही गोष्टी तिला वाढत गेल्या. आणि ज्या टायमाला तुम्हाला सांगते आम्ही तिकडं कर्नाटकला घेऊन गेलो होतो ना, त्याच्या अगोदरच आईला ह्या गोष्टी घडत होत्या, जसं की त्या दिवशी घडल्या. अशी पूर्ण जी अर्धी साईड आहे ना, अर्धी साईड पूर्ण अशी बर्फासारखी पडायची. आणि तुम्हाला सांगते असं पूर्ण तिची दातखिळे बसायची, श्वास बंद व्हायचा. त्यावेळेस आम्ही असं असं वाटायचं की दातखिळे बसते तिची. त्यावेळेस आम्ही दातखिळे हे काढायचो. मग त्यानंतर जे योग्य वाटलं प्रयत्न हे आम्ही करत गेलो. सगळेजणच मिळून मिसळून हे प्रयत्न केला गेलेला आहेत. आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर तिथे गेल्यानंतर डॉक्टरनं सिटी स्कॅन हे ते काढायला सांगितल्यानंतर आम्हाला तेव्हाच त्यांनी काय म्हणलं होतं माहिती आहे का, न्यू सर्जनकडे घेऊन जायचं. पण तुम्हाला सांगते आपल्याकडे जरा पैशाची अडचण असल्यामुळं म्हणजे लगे लगे पण हा निर्णय घेतला आम्ही 1-2 दिवसात.
पण पैशाची आपल्याकडे अडचणी असल्यामुळं ह्या लय मोठा निर्णय होता. ही निर्णय घ्यायला जरा थोडासा वेळ हे झालं. म्हणजे डॉक्टरनं सांगितलं होतं ना, हे पण आपण केलं आणि ही करायच्या म्हणजे ऑपरेशन करायच्या अगोदर जर ह्या गोष्टी झाल्या असत्या ना, तर कुठेतरी मनाला एक खंता वाटली असते की बाबा आपल्याला कुठेतरी आईला ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आहे ना डॉक्टरने आपल्याला सल्ला दिला होता, पण आपण ह्या गोष्टी करू शकलो नाही ना आपण तिला वाचवू शकलो नाही. म्हणजे असं आम्ही ज्या चक्करामध्ये जी घावले गेलेलो होतो ना, ही दोन्ही प्रकारे घावले गेलेलो होतो. एक तर तुम्हाला सांगते ऑपरेशन केलं तरी पण त्या गोष्टी तुम्हाला सांगते जर घडल्या असत्या तर ते आपल्यावर टिपून राहून गेला असता की आपण काहीच प्रयत्न करू शकलो नाही. आणि आता ऑपरेशन करून ह्या गोष्टी झाल्या तर असं वाटतं की बाबा ऑपरेशन केलं नसतं तर बरं झालं असं. तर मग आता ह्याच दोष कुणाला द्यायचा, आपल्याला दोष द्यायचा का तुम्हाला सांगते देवाला दोष द्यायचा का त्या डॉक्टरांना दोष द्यायचा का तुम्हाला सांगते तिच्या शरीराला दोष द्यायचा. का तिच्या शरीराला तर आपण दोष नाही देऊ शकत, कारण की कसं असतं जवळ माणसाची सहनशक्ती असते ना तर तो माणूस सहन करू शकतो. आणि ज्या टायमाला त्याची सहनशक्ती संपते ना त्या टायमाला तुम्हाला सांगते ना ते स्वतः म्हणजे असं त्याला स्वतः असं वाटतं की बाबा माझ्या ह्या जीवनात काही अर्थच नाही राहिलेला आणि हे जीवन मला नको. ह्या गोष्टी तुम्हाला सांगते वारंवार आईच्या तोंडातून येत होत्या. म्हणजे वारंवार ते बोलायचे बरं का ह्या गोष्टी. पण भरपूर असं तुम्हाला सांगते समजून सांगायचो मी तर तुम्हाला सांगते इतकं, कारण की जास्तीत जास्त तर टाइम मी तिच्यावर घालवलेला आहे बरं का. कारण की 24 तास जसं ती आजारी पडली ना तसं कंटिन्युअली मी तिच्यापाशी होते. आणि मी थोडं जरी असं बाहेर गेली ना थोडं जरी तरी तुम्हाला सांगते आणि ज्या टायमाला भाऊ बहिणी ती आजारी पडली ना त्या टायमाला इतक्या प्रेमाने इतक्या मायाने मला आहे ना योगा म्हणत नव्हती, योग्या म्हणायची मला योग्या. योग्य मारायची योग्य. इतक्या प्रेमाने मला हाक मारायची ना माझी आई तुम्हाला सांगते. मला योगिता म्हणत नव्हती, योगा म्हणत नव्हती, मला अशी योगा म्हणायची. ज्यावेळेस तुम्हाला सांगते चांगली होती ना त्यावेळेस मला योगा म्हणायची. पण ज्या टायमाला तुम्हाला सांगते ती आजारी पडली की सगळ्या गोष्टी घडल्या त्या टायमाला ती मला योगा म्हणायला लागली. योगा योगा करायची माझी. योगा कुठे गेली योगाला इकडे बोलवा की माझ्यापाशी. आणि मग मी तिच्यापाशी जाऊन बसली का नाही मला असे हातात हात माझ्या धरायचे असे हातात हात धरायचे म्हणजे राहू दे बस इथं बस राहू दे करची. तिला म्हणलं का नाही अगं थांबकी आई मी भांडी घासते, थांब आई मी कपडे धुवून आणते, तर मला अशी करायची राहू दे बस बस म्हणायची माझ्यापाशी ऊन उतारल्यावर जा अशी मला करायची आय करायची बरं का. तर तुम्हाला सांगते जास्तीत जास्त आहे ना तुम्हाला सांगते माझं तिचं मन नको, कारण की जास्त आपण बोलू देऊ हे नको वाटायचं की मग जसं ते म्हणाल ना असं करत गेले मी पण बसायची तिच्यापाशी. ज्यावेळेस तिला झोप लागत नव्हती ज्यावेळेस तुम्हाला सांगते तिला डुलका लागला ना मग मी तिला थोडंसं झोप लागली की मग मी माझं बाकीचं काम करून घ्यायचे असं करायची. काम करायला काय करायचं सांगा आता. आता काय भाऊ बहीण म्हणतात की तू सांगणार होती तुझी आई काय बोलली ती, तर नक्की सगळ्यांना म्हणजे असं तुमच्याविषयी सुद्धा भाऊ बहिणींनी बोलायचे आपल्या युट्यूब फॅमिलीविषयी. आणि ती ज्या टायमाला ही होती ना म्हणजे आजारी पण तिला अशी धाप भरायची तर त्यावेळेस ती मला म्हणली होती की मी व्हिडिओ काढू का, मी भावा बहिणीला बोलू का, मी विचारते माझे काय होतं. तर म्हणलं की अगं आई तुला जास्त म्हणलं की तू जर बोलायला लागलं तर म्हणलं तुझी धाप येते त्यामुळे तू नाही हे होऊ शकत. म्हणलं जाऊ दे. आणि जास्तीत जास्त मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही बघा मी साधारणपणे 2-1 महिना होऊन गेलं, 2-2.5 महिने म्हणलं तरी चालेल आई दुखण्यामध्ये होती. तर ते आहे ना असं बोलायचं म्हणजे प्रयत्न किंवा मी तिच्यापाशी होती पण मी असं व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही चॅनल माझं चेक करू शकता. मी माझ्या आईला व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही माझ्या. तर त्याची बी कारणं होती ही पण मी तुम्हाला सांगते. त्याची कारणं अशी होती कारण कसं आहे माहिती आहे का काय लोकांना आहे ना पार अंतिमपर्यंत पार त्याचा शेवट जरी झाला शेवट, कारण की प्रत्येक माणसाला आपापल्या घरचं टेन्शन असतं. घरचं टेन्शन कमी नसतं भावा बहिणींनो, की प्रत्येक माणसाला माझंच नाही सांगत किंवा तुम्हाला तिचंच नाही सांगत असा कुठलाच माणूस नाही की ती त्याच्या घरच्या टेन्शनपासून लांब असतो. जास्तीत जास्त आहे ना बाहेरच्यांपेक्षा आहे ना आपल्या घरातल्या माणसांचं भरपूर असं आपल्याला टेन्शन असतं. मग ती घरातल्या माणसाच्या टेन्शन पासून आहे ना आपण कुठेतरी आपलं मन शांत करायला बघतो, कुठेतरी आपलं मन मोकळं करायला बघतो. पण जी बाहेरची लोक आहेत ना ती थोडी पण ती सुद्धा लोक काय काय आहेत ना थोडी पण संधी सोडत नाही ते आपल्याला त्रास देण्यासाठी. तर आता आपण
चांगलं आहे म्हणल्यानंतर त्याचे त्रास आपण जाणवू शकतो. तसंच आता तुम्हाला सांगते, भलं माझ्या आईला तुम्हाला सांगते तिला वाचायला लिहायला येत नव्हतं, काय नव्हतं, पण मी जरी माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून जर तिला दाखवली जर असते ना, तर काही लोक होती बोलणारी, काही लोक बोलणारी होती आणि ती बोलत पण होती पार तिच्या. आता हा बघ, कुणाच्या शब्दाला यश आलं, कुणाच्या शब्दाला यश नाही आलं. अगं बाळा तुटलेला आहे, ती बेड सगळं खाली गेलाय, मारा एका जागेवर बसणार. तर तुम्हाला सांगते, कुणाच्या शब्दाला यश आलं, कुणाच्या शब्दाला नाही असं आलं, हे आपण म्हणत नाही. वरच्या परमेश्वराच्या मनात होतं ह्याच गोष्टी घडल्या सगळ्या. कारण की तुम्ही आम्ही म्हणून काय नाही, जे वरचा ठरवणार ना त्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी होतात. कारण की त्याच्या ठरवण्यानंच आपण ह्या धर्तीवरती येणार आहे आणि त्याच्या ठरवण्यावरनच आपण ह्या धर्तीवरनं जाणार आहे. खाली आता आय आहे, खाली हा जायगा, येताना बी काही घेऊन जात नाही जाताना काय आणि जाताना तुम्हाला सांगते येताना तर ते काहीच घेऊन येत नाही. पण जाताना तुम्हाला सांगते ही फक्त मोहमाया आहे सगळ्या गोष्टींची, जी जी त्यानं तुम्हाला सांगते जिंदगीमध्ये जी कमावलेला आहे काय गोष्टी, त्यातला चाराण्यातला बी चाराने प्रसंट फक्त ती त्याच्या अंगावरती घेऊन जातो. ती पण घेऊन जात नाही, फक्त त्यासोबत ती देते ती. अशा काय गोष्टी होत्यात. मला भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या भाऊ बहिणीने हे तुमच्यावर मला शेअर करणार आहे मी. पण जरा माझं जे डोकं आहे ना, म्हणजे मी माझ्या घरच्यांविषयी काही नाही बरं का, म्हणजे घरच्यांविषयी मला कुणाविषयी काही एक शब्द बोलायचा नाही. कारण तेव्हा गेलं आपलं जग बुडालं, आपलं सोनं आपल्याला सोडून गेलं. त्यामुळे आता त्या गोष्टी बोलण्यात आणि ती काही गोष्टींचा आपल्या बी डोक्यावरती परिणाम करून घेण्यात काहीच अर्थ नाही. पण वैयक्तिक तुम्हाला सांगते माझ्या आईविषयी, परत तुम्हाला सांगते माझ्याविषयी जे माझ्या मनातलं प्रश्न आहेत, माझं भरपूर असं तुम्हाला सांगते काही गोष्टींचं माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत. तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो, म्हणजे जी लोक बोलतात ह्या लोकांचं बोलणं घेऊन तुम्हाला सांगते माझ्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, ह्याचं पण मी तुम्हाला सांगते नक्कीच मी विचारणार तुम्हाला, मी तुमच्या बरंच शेअर करणार. आता तुम्हाला सांगते असं जवळचं कुणीच नाही राहिलेलं की त्याच्यापाशी आपलं मन मोकळं करावं, किंवा तुम्हाला सांगते त्याला चार गोष्टी आपल्या मनातल्या सांगाव्या त्या, किंवा ते आपल्याला समजून सांगल, किंवा ते आपल्या डोक्यावरनं मायाचा हात फिरवल, असं कुणीच जवळचं नाही राहिलेलं तुम्हाला मी. तर तुम्ही मस्त म्हणचाल की ही हाय ती हाय, पण आई बापाच्या माघारी आहे ना ह्या दुनियात कुणीच कुणाचं नाही. कुणाचं नाही बाबा. आई बापाच्या माघारी आणि नवऱ्याच्या माघारी तुम्हाला सांगते ह्या दुनियात आहे ना, जन्म दिलेली सुद्धा कापली नाही. ही खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगते, खरी परिस्थिती आहे की जन्म दिलेली सुद्धा कापली नाही. ती एक तर नवरा आणि दुसरी गोष्ट आपली आई बाप, त्याच्या व्यतिरिक्त तिसरं कुणीही नाही. ही बाकीची नाही, बाकी सगळी मोहमाया आहे, सगळी मोहमाया. हे फक्त आहे तर आपलं आपलं म्हणायचंय, आपलं गेलं जग बुडालं, अशा काही गोष्टी आहेत त्या. तर मला हो का माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला कुणाला काय बोलायचं नाही, काय नाही, जी आहे ही बरं आहे. राहायला विषय मी इथं जी राहिलेली आहे ना, तर बऱ्याच भाऊ बहीण मला म्हणतात की योगिता तू घरी जा म्हणून. तर खरं सांगा गेलं तर बाबा मी घरी जाईन अथवा नाही जाईन, घरी तर गेल्याशिवाय मला मार्ग नाही, घरी तर मी जाणार. पण काय दिवस आहे ना मी माझ्या आईच्या आठवणीमध्ये आहे. राहिली विषय तुम्हाला सांगते, जे आमची वयस्कर घरातली माणसं झाली आणि जास्तीत जास्त भाऊ बहीण म्हणतात की 13 दिवसात जात नाही बरं का, 13 दिवस जात नाही ते असं म्हणतात आमच्या इथे. 13 दिवसात सांगत नाही, पण आता 7 तर तुम्हाला सांगते आता आवीवरती जीव होता यायचा, ही खरी गोष्ट आहे. आणि आईवरतीच नाही तर प्रत्येक मुलांवरती जीव असतो आपल्या आईचा. मग त्यात विषय असा झाला भाऊ बहिणीनं, कारण की आवी आणि आईच करून खात होती दोघं. जे काय भाऊ बहीण म्हणतात का नाही आईनं मरेपर्यंत कष्ट करून खाल्लं, तर ही शब्द तुमचा एकदम खरा आहे. आणि ह्या शब्दाला मी कधीच मुकारणार नाही. कारण की ती एवढी स्वाभिमानी होती ना माझी आई, तुम्हाला सांगते तिला कुणाचं म्हणजे तिला बी वाटत असल की मला कुणीतरी द्यावं किंवा मी खावावं. प्रत्येकाच्या मनाला वाटतं बरं का, पण ज्या टायमाला इलाज नसतो कुठल्या गोष्टीचा त्या टायमाला आपलं स्वतःच हातपाय चालवावं लागतं. तर अशा गोष्टी होत्या भाऊ बहिणींना. तर असू द्या, पण ही कोणती कुठं आपलं बी लक्ष असायचं, लक्ष नव्हतं असं नव्हतं बरं का. काही गोष्टींना जाऊ द्या, आता ते आपण
दिलं का नाही ही परमेश्वराला माहिती, तिच्या आत्म्याला माहिती. त्यामुळे आता कसं असतं माहितीये का, आईच्या आत्म्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळं मी जास्त बोलण्यात काहीच अर्थ नाही राहिला. पण जी काय भाऊ बहिणींना जी व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही बघत गेला ना, ही खरी परिस्थिती खरं सत्य होतं. खरं सांगते तुम्हाला मी, कुठेतरी तुम्हाला सांगितले ना, मी काय गोष्टींचा विचार केलेला असेल त्यामुळे जी म्हणतात ना स्वतः होऊनच ती 2 महिन्यातच भाऊ बहिणीने इतकी ही झालते ना, ती स्वतः म्हणजे मला सारखी म्हणायची, गळ्यात पडायची, मला म्हणायची की मला लोकांच्या एवढ्या मी लोकांच्या जीवावरचं जीवन जगणार नाही, अशी मला ती सारखं म्हणायची. आणि मला अशी म्हणायची माझ्या चिमणे, अशी मला करायची, माझ्या चिमणे, माझ्या बाये, तू तुझा घर परपंच सोडून किती दिवस माझ्यापाशी थांबणार आहे, अशी मला ती म्हणायची स्वतः. पण तिला मी म्हणायचे की आई तुला बरं वाटत तोपर्यंत मी हलणार नाही. मला किती लोकांनी मला काही बोलू दे, मला किती शिव्या देऊ दे, मला कुणी बी काय बोलू दे, मी तुला चांगलं बरं वाटत तोपर्यंत आई मी जाणार नाही. आणि मी तिचा एकच शब्द मी तिला म्हणायची, माझ्या विश्वास आहे का नाही तुला, माझ्या विश्वास आहे का नाही आई तुला, तुम्हाला सांग ना. तर म्हणायची की हो ग माझ्या बाळा, मला तुझ्या विश्वास आहे, तू नाही मला सोडून जाणार, अशी ते मला म्हणायची. तर मी म्हणायची की नाही आई मी नाही तुला सोडून जाणार, अगं मी खरंच नाही आई तुला सोडून जाणार, अशी मी तिला म्हणायची. माझा असा हातात हात घ्यायची ते असा. परत मतंत्री बरं भरपूर अशा काही गोष्टी मी आपण सण केल्या भाऊ बहिणींना. आणि जर मग मला जर हे झालं ना, थोडंसं नाही सण झालं, जर तुम्हाला सांगितलं असं जर म्हणलं आपण रागावा येता की म्हणलं का नाही की मी आता जाते म्हणले मी माझ्या घरी, तर मला म्हणायची की तू जर गेली तर मग मी संपली, अशी मला म्हणायची. तू जर गेली ना तर मी संपले. तर भावा बहिणीला आहे ना, मी हिथंच राहिली आणि ती मला सोडून गेली, मला सोडून ती निघून गेली. मग मला सांगा भाऊ बहिणीनं, बैमान कोण झालं, ती झाली का मी झाली? मी तर तिला नाही सोडून गेली, पण ती मला सोडून गेली. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्या. आणि पुरेपूर मला ह्या गोष्टींचा कुठेतरी आनंद आहे किंवा कुठेतरी आहे की खरंच देवाने की मला टाइम दिला. कारण की ती म्हणतात आई बापाची सेवा मी म्हणत नाही मी एकटीनंच केली म्हणून, बरं का, मी म्हणणार नाही किंवा मला मी मोठीपणा घेणार नाही की मी माझ्या आईची सेवा केली, मी असं कधीच म्हणणार नाही. तिच्या सगळ्या लेकरांनी ते होता म्हणजे प्रत्येकाला ज्याचं त्याचं बघून जेवढी होता होईल एवढी आईची सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला भाऊ बहिणीनं, पुरेपूर सगळ्यांनी प्रयत्न केला. पण ह्या वेळेस आहे ना कुणाच्याही प्रयत्नाला यश देवाने दिलं नाही. आणि असं कुठेतरी वाटतं की तुम्हाला सांगते, काही लोकांचं मी ऐकते आता, हे काही लोक जी बघायला भेटायला ही येत होते ना, त्यांच्यातल्या काय घरातल्या लोकांचे सुद्धा कशा पेशंट होते, कुणाचे ननन तर कुणाचे भाव तर कुणाचं काय, अशी जी प्रकरणं होती ती मग त्यांच्या म्हणण्यातून आपल्याला असं येत होतं की ज्यावेळेस ती न्यू सर्जन किंवा असं ऑपरेशन वगैरे डोक्याचं होईल तर कुणाचं कुणी कोमामध्ये जातं, कुणाची वाचा बंद होती, कुणी त्याच्या स्थितीमध्ये नसतं, ती माणसं ओळखत नाही. असं काही गोष्टी माझ्या कानापर्यंत आल्या नाही, मी ऐकल्या, ही मी तुम्हाला सांगते. मला ह्या कितपर्यंत खरं कितपर्यंत खोटं आहे हे मला सांगता येणार नाही बरं, कारण की ह्या गोष्टी आपण कधी अनुभवल्या बी नव्हतं. ह्या काय असं काय प्रकरण असतं हे आपल्याला माहिती पण नव्हतं. ज्यावेळी आम्ही दवाखान्यात गेलो त्यावेळेस आम्हाला असंच वाटलं की फक्त ही औषध गोळ्यावरती काहीतरी ट्रीटमेंट घेतलेली सगळं कव्हर होईल. पण ह्या ज्या टायमाला ही ऑपरेशनचं ही जी प्रकरणं घडली ना, ही इथपर्यंत पण जाऊ शकतं ही माहीत नव्हतं मला. मग तुम्हाला सांगते, कुणी असं म्हणते की आम्ही लाखोनी रुपये घालवलं तरी पण आमच्या हाती काय आमचं माणूस लागलं नाही. कारण की कुणी ICU मध्ये गेलं होतं, कुणी तुम्हाला सांगते वाचा गेली होती, बोलता नव्हतं येत. पण परमेश्वराची स्वामींची एक कृपा अशी होती भाऊ बहिणींनो, तिचं आता ह्या बुधवारी तुम्हाला सांगते 1 महिना कंप्लीटली झाला आईच्या ऑपरेशनला. आता ह्या बुधवारी, येणाऱ्या बुधवारी, आज का आहे बुधवारच आहे का, तर आज महिना झालं आईचं ऑपरेशन होऊन. तर काय कमी तुम्हाला सांगले चांगलं तिन्ही काटावलं तुम्हाला सांगते आहे आपल्या बरोबर होती. आणि तिनं पुरेपूर तुम्हाला सांगते असं कधी कधी असं वाटत नव्हतं की तिचं म्हणजे ऑपरेशन झालंय किंवा ते आपल्याला पुरती. तिने सगळी तुम्हाला सांगते माणसं वळखली, तिनं तिचं घरदार वळखलं, तिनं
तिचा जी भूतकाळ होता, जी ऑपरेशनच्या आधी जे काही गोष्टी होत्या ही सुद्धा तिने सगळ्या सांगितल्या. आणि तुम्हाला सांगते, आपल्याला मायाने घेऊन ती तिच्या पंखाखाली होती तितक्या दिवस ती मायानं आपल्याला हात फिरवायची, तिच्या पंखाखाली घ्यायची. तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी बोलायची, सगळ्या गोष्टी बोलायची. तिला 2 घास आपल्या हाताने तिच्या मुखात गेलं. ह्या गोष्टीचं मला कुठेतरी असं हे वाटतं की बाबा, ही देवाची लीला, ही देवाचंच काहीतरी होतं, की काहीतरी तिचं पुण्य होतं, की तुम्हाला सांगते तिनं जी तिच्या इच्छा होत्या ही पण तुम्हाला सांगते अशा पुऱ्या झाल्या. ज्या टायमाला ती दवाखान्यात होती ना, त्या दवाखान्यातनं आणि ज्या टायमाला ती आजारी पडली, इकडे तिकडे दवाखान्यात निघाला, त्या टायमाला तिचा एकच शब्द, म्हणजे तिचा 2 शब्द, तिच्या 2 खऱ्या इच्छा होत्या हे मी तुम्हाला सांगते. मी जरी खोटं बोलत असलं ना, तर तिचं वारं कधीच तिचं वारं जे आहे ना आईचं, ती कधीच ह्याला मान्यता देणार नाही. कारण की ती सत्य आहे, ते मी बोलते तुम्हाला. तिचं वारं ऐकता मी खोटं बोलणार नाही. तिच्या 2 इच्छा होत्या. एक तर पहिली इच्छा ती ही होती ही जी, ज्या वेळेस मी तिचा अंत होईल त्या टायमाला तिच्या घरीच झाला पाहिजे. माझ्या घरी मला कुठंही नेऊ नका, मला कुठंही ठेवू नका, मला काही करू नका. ज्यावेळेस माझा शेवट होईल त्या टायमाला ती माझ्या स्वतःच्या घरात होईल. ही एक तिची गोष्ट होती. दुसरी गोष्ट तिची ही होती की ज्या टायमाला माझं काय असं बरं वाईट होईल त्या टायमाला माझ्या शरीरावर काही छेडछाडी नाही झाली पाहिजे. माझ्या शरीरातलं पार्ट हॅस राहिलं पाहिजे. मला असं ती भरपूर अशा काही गोष्टी बोलायच्या ना, तर तुम्हाला सांगते त्या गोष्टी ऐकूनच तुम्हाला सांगते असं काटे तरारून उभं राहायचं अंगावरती. असं भीती वाटायची त्या टायमालाच, असं काळी थाडथाड फडफड करायचं. पण त्या टायमाला तिला सावरणं तितकंच गरजेचं होतं. ती प्रत्येक वेळेला तर मला म्हणायची की ज्या टायमाला माझं काय होईल तर मला घरी होऊ द्या, माझं दवाखान्यात काय नाही झालं पाहिजे. दवाखान्यात झालं तर योगा तुम्हाला फक्त माझं मुटकुळं बांधून देतील म्हणायचे, म्हणजे माझं जी काय असेल ना हे सगळं काढून घेतील म्हणायचे. माझ्या शरीरातलं सगळं काढून घेतली आणि तुम्हाला मोकळं देतील तुम्हाला, माझ्या बाळांनो, माझ्या बाळांनो, माझ्या पाखरांनो, अशी म्हणायची. मग त्या टायमाला तुम्हाला सांगते ती जी आहे ना, स्वामींचं आणि बाळूमामांचं नाव सारखं घ्यायची. बाळूमामा स्वामी, स्वामी समर्थांचं जप करायची. परत तुम्हाला सांगते बाळूमामांचं नाव घ्यायची, कंटिन्यूली नाव तिचं कंटिन्यूला स्वामी. आणि एकच तिची इच्छा होती की त्या दोन्ही देवाला तिचं एक मागणं होतं की मला गार शांत झोप येऊ द्या आणि मला ह्याच्यातून मुक्त करा, मला दुखण्यातून मुक्त करा. एक तर मला तारा, नाहीतर एक तर मला मारा. ही हिचं 2 शब्द होतं. आणि मी जरी खोटं बोलत असेल ना, हे माझ्या आत्म्यातून निघणारा आवाज आहे. ह्या जर काही एक शब्द खोटा जर असेल ना, तर तिचं वारं आणि स्वामी आहे आपल्यात. ह्यात एक शब्द तुम्हाला सांगते खरा, ह्यात काही सुद्धा खोटं. हे देवाला जे तुम्हाला सांगते, देवाला अशी भीक मागितल्यासारखी मागायची, तर तारा नाहीतर मारा, त्यातून मला मुक्त तरी करा. इतकं मला ती सहन व्हायला नाही म्हणायची त्या गोष्टी. म्हणजे तिची एवढी आग व्हायची. परत तुम्हाला सांगते ऑपरेशनच्या टायमाला तिला रक्त भरल्यानंतर ना ती रक्त तिला मॅच झालं का नाही, ह्या गोष्टी काय असं आदाड यायचं तिला, उमास जसं रक्त भरल्यानंतर जसं असं हिवाळा असं काही ती उमास येतात ना, ती आदाड यायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते 2 गाजलेल्या पोटात. पण तिनं जेवण करत होती, पण थोडं जसं ऑपरेशनचे दिवस पलटत गेलं तसं तसं तिचं जेवण पण जरा आहार पण कमी होत गेला. त्यासाठी तुम्हाला सांगते शेवटला म्हणलं की बाबा आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं ही पण गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला सांगते काही पण करून तुम्हाला सांगते तिथपर्यंत आपण दवाखान्यात पोहोचवली. तिथलं कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगते काहीही जबाबदारी घेत नव्हतं. त्यामुळं आपण परत जिथं ऑपरेशन झाले तिथं सुद्धा नेलं होतं. तिथल्या डॉक्टरला सांगितलं काही सुद्धा नाही झालेलं, पेशंट एकदम ठीकठाक आहे. ज्या टायमाला तुम्हाला सांगते तिची धापाचं प्रमाण जर असं अजून जास्त वाढत गेलं, त्या टायमाला आपण त्या डॉक्टरांसंग फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे की जरी तुमचे आता म्हणले की तुम्हाला जर दाखवलंय, तुम्ही तर म्हणताय पेशंट क्लिअर आहे, पण पेशंटला असं होतंय, जर तुमच्या माहितीनुसार कुठल्या गोळ्या असतील किंवा ते असं ती दम भरल्यानंतर ती पंप देत नाहीत कवडायचे, तसं काही प्रकार असेल तर तुम्ही द्या, याने करून आम्ही काहीतरी करू शकतो. त्यावेळेस सुद्धा डॉक्टर म्हणले की काय नाही, गोळ्यांनी होतं आणि गोळ्यांनी होतच राहतं. जसं आहार पोटात जाईल तसं ती धाप कमी होतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
पण आता ती धाप कमी व्हायला ती माणूस पण नाही राहिलं आणि त्या डॉक्टरला विचारायला तुम्हाला सांगते माणूसच नाही राहिले तर आता काय त्या डॉक्टरला विचारायचं. कारण शेवटच्या क्षणापर्यंत ते डॉक्टर काहीच नाही म्हणते. आता भाऊ बहिणींना आपण जर स्वतः जर डॉक्टर असतो तर आईला ह्या दारापर्यंत कधी नेलं पण नसतं, आपण घरीच इलाज केला असतो. आणि ज्या गोष्टी तुझ्यावर त्या दिवशी घडल्या त्या गोष्टी तुम्हाला सांगते ऑपरेशनच्या आधी सुद्धा तुझ्यावर ह्याच गोष्टी घडल्या होत्या आणि ह्या गोष्टी परत पुढे अजून वाढाव्या नाही किंवा होऊ नाही म्हणून तुम्हाला सांगते डिसिजन घेतलं होतं आपण. पण जी तिच्या नशिबात होणार होतं आणि जी तिच्या नशिबात व्हायचं होतं ह्या तर गोष्टी होऊन गेल्या आणि ते होणार होतं. ते म्हणतात ना काय ते ब्रह्मांडाचं काय सटवीचा लिका ब्रह्माचं लिखाण ना, ब्रह्माचं लिखाण आणि सटवीचा लिखाण असं ब्रह्माचं लिखाण आणि सटवीचं अक्षर कधी कोणाला चुकलं नाही. माणसाचं शरीर आणि माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे आणि ती दिलेली अमानत त्यानं आहे. कधी आपल्याला धर्तीवरती आणायचं कधी आपल्या धर्तीवरनं सोडून जायचं ही त्याच्यावर. आणि परंपराच आहे भाऊ बहिणींनो. ज्या टायमाला तुम्हाला सांगते माणूस जातो ना त्या टायमाला देव कधी देवावरती येऊ देत नाही. ही तू मामावरच येतं. ही खरी परिस्थिती आणि मी जिबलीतनं मी जिबली कधीच खोटं बोलणार नाही तुम्हाला सांगते. ज्या टायमाला तुम्हाला सांगते माझ्या वडिलांचं बी अशाच काही गोष्टी झाल्या होत्या. त्या टायमाला तुम्हाला सांगते माझ्या आईवरती ह्याच्यावरतीच ही विषय आला होता की ह्यांच्यामुळेच असं झालं. परत तुम्हाला सांगते आता माझ्या आईच्या बी काही गोष्टी झाल्या तर असं काय ते विषय नाही मी आता बोलणार. ते विषय तर तुम्ही सगळं बघितलं होतं त्यामुळे मला काय बोलायची गरज नाही बरं का. पण जी नशिबात होणार होतं ना ही होऊन गेलं. होणाऱ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आणि त्यात जबाबदारी तुम्हाला सांगते आई टाकून गेलेली आहे. आता ती कुठली जबाबदारी असेल कशी जबाबदारी असेल ती पण मी सांगणार नाही बरं का. आणि ती जबाबदारी पुरेपूर म्हणजे असं माझ्या इतकीवरती टाकलेली नाही किंवा मी माझा मोठेपणा घेणार नाही बरं का. आमच्या सगळ्यावरती एक जबाबदारी टाकून गेलेली आहे आई. आणि ही जबाबदारी तुम्हाला बी माहिती असेल तुम्ही बी त्या व्यक्तीसाठी यासाठी तुम्ही भरपूर असा हळहळ करता. तर तुमचा बी त्याला सपोर्ट असू द्या, तुमचा त्याला आशीर्वाद असू द्या भाऊ बहिणींनो. तुमच्या आशीर्वादामध्येच आता त्या जीवनामध्ये काही घडल मोडल ती पण वरच्या परमेश्वराच्याच ह्यानं होणार आहे सगळ्या नशिबाने. आता आईच्या शेवटला कोण आलं होतं कोण नव्हतं आलं त्या लोकांचं काय झालं काय नाही झालं हे पण मला काय लोक विचारतात बरं का. पण सांगेन मी तुम्हाला असले तर चला. आता तुमच्या दाजीला बी काय झालं तर आता थोड्या दिवस आहे भाऊ बहिणी प्रत्येक ह्याच्यामध्ये एक आईची आठवण आहे. आता कसं आहे माहितीये का रडलं तरी बी काय म्हणतात माहितीये रडलं तरी बी म्हणतात आईचा ह्यांना एक असं हे झालेला आहे म्हणजे आईसाठी ह्यांचा एक बिझनेस बनलेला आहे आणि बिझनेस करते डॉलर कमावतात पैसा कमावतात. पण जी मनाच्या भावना आहेत त्या ही कधीच कोणी समजून घेत नाही. दुसरी गोष्ट मला ह्या गोष्टीचा काय भाऊ बहीण म्हणते ती योगिता तुझी आहे तुझ्या पोटी जन्म घे. तर आता एवढं माझं भाग्य आहे का माझं नशीब आहे का नाही हे मला माहित नाही. पण मग माझ्यावरच्या परमेश्वरालाच माहिती आहे त्याच्या नशीब त्याच्या मनात काय काय नाही. मला आई बनवायचं का मला असंच ठेवायचं हे मी त्याच्या नशिबात आहे. फक्त मी माझ्या मनाला एक आधार देते की मी की बाबा जरी मी आई नसली ना जरी मी कुठल्या लेकराला जन्म दिला नसेल किंवा मी कुठल्या लेकराची आई नसेल ना झाली तर मी माझ्या आईची आई झाली. माझ्या आईची आई झाली. मी तुम्हाला सांगते लेकरासारखे तिचा जी 2 महिना व्हायना किंवा 1 महिना व्हायना ती माझ्या जसं लेकरासारखं जपतात तसं मी जपलं ना माझ्या आईसाठी. ती करायचं मला जे भाग्य भेटलं नाही माझं नशीब होतं. आणि ती म्हणतात देव आहे ना आई बापाची सेवा करायसाठी ही 4 दिवस आपल्याला देतो देव. ती 4 दिवस मला भेटलं. मी भाग्यवान होती त्यामुळे ती मला भेटलं 4 दिवस. आणि त्या 4 दिवसाचं मला ती सोनं करायचं होतं का त्याचं लोकांड करायचं होतं हे माझ्या हातात होतं. बरोबर आहे का नाही. तर ते माझं भाग्य होतं माझ्या माऊलीचं. तुम्हाला सांगते माझ्या माऊलीवर मला राहायला भेटलं माझ्या माऊलीचं मला करायला भेटलं. त्यात माझं खरंच मी स्वामींनाच मला ते हे दाखवलं होतं. स्वामींना मला एवढी ताकद पण दिली होती सगळ्या गोष्टी सहन करण्याची.
भरपूर माझ्यावरती बोलल्या गेलं, भरपूर मला लोकांनी ट्रोलिंग करण्यात आलं, भरपूर लोकांनी मला नावं ठेवण्यात आली, भरपूर लोकांनी मला मानसिक त्रास होईल अशा काही गोष्टी बोलल्या. पण मी माझा हाल नाही सोडलं. कसं नाही ते सोडलं, कारण की मी माझ्या माऊलीसाठी नाही सोडलं. आणि ती बळ सगळं सहन करण्याची ताकद ही मला माझ्या स्वामींना दिलेली होती. त्यामुळे माझं स्वामी माझ्या बरोबर होतं, माझी माऊली माझ्या बरोबर होती. जरी देवाने माझ्या माऊलीला त्याच्याकडे बोलवून घेतलेली असेल तर ती आपल्या मनामध्ये आहे. आणि ती मनामध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचं का देव घेऊन गेला त्या देवावर सगळं सोपवायचं, हे आपल्यावरती अवलंबून आलं. ना आपला माणूस आपल्या हित आहे, आपल्या हित नाही तर आपल्या हित आहे, मग ते आपला माणूस आपल्या हित ठेवायचं. हे असं माझा विचार आहे. तर मग ह्यात तुम्हाला सांगते, मला कुणी वाईट बोलायचं असेल बोलू द्या, कुणी मला चांगलं बोलायचं असेल बोलू द्या. कुणी मला म्हणते तू का गेली नाही, तो हितच राहणार आहे. योगीला आता भावांनी हाणल्याशिवाय मारल्याशिवाय शिव्या दिल्याशिवाय योगी जाणार नाही, असं असं बी काही लोकांचं म्हणणं आहे. तर भाऊ बहिणींनो, नाही मला कुणाला शिव्या द्यायच्या, नाही मला कुणाच्या, हा मला जरी कोणी 2 शिव्या दिल्या तर तेवढी खाण्याची बी माझी एवढी समृद्धी मला देवानं दिलेली आहे, एवढी मला ताकद. तर तुम्हाला सांगते, एक शब्दही कोणाला बोलायचं मी असं ठरवलेलं आहे. मी माझ्या आईच्या घरात आहे, माझ्या आईनं काय का व्हायना थोडंफार कसं का व्हायना कमवून ठेवलेलं आहे. तर मी माझ्या आईच्या घरात थोड्या दिवस म्हणजे हाय इथं तिच्या आठवणीमध्ये. मी माझे जसं की मी माझ्या माहेरला सासरी होती ना, तरी मी माझ्या आईसाठी मला यावं लागायचं 15 दिवसाला, महिन्याला. मला काही लोक भरपूर असे म्हणायचे की योगीला तुला नांदू वाटा नाही, तू सारखी माहेरलाच असते. माझ्या माहेरला येण्याची बी काहीतरी कारणं होती, त्यासाठी मी यायची. आणि आता इथून पुढे बी काही कारण संपलेले नाही ती, कारण की कसं आहे माहिती का, ही जबाबदारी ही माझ्यावरतीच नाही, जबाबदारी ही प्रत्येकावरतीच आहे. आता माझ्या आईला 4 लेकरं आहे, ते त्यांच्यावरती सगळ्यांवरती आपापल्या जबाबदारी आहे त्या. आणि जी ती जबाबदारी आहे ना, जे त्याच्या योग्य जाग्यावरती राहून जी ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहे ती भावा बहिणीनं, नाही अशी पार पाडणार नाही ती. प्रत्येक माणूस आपापली जबाबदारी पार पाडणार आहे ती. आता माझी जबाबदारी माझ्यावरती पण आहे, तर माझी जबाबदारी कशी पार पाडायची ही माझ्यावरती अवलंबून आलं. तसंच जी ती माणूस जी आहे त्याची जबाबदारी पार पाडणार आहे, तशीच मी आणि तुमचं दाजी पण आमची जबाबदारी पुरेपूर पार पाडणार आहे. मला कुठंतरी तुमच्या दाजीला मला बी कुठंतरी योग्य नाही वाटलं की आईला हा या परिस्थितीमध्ये एकट्याला सोडून जाणं. राहिला विषय तुम्हाला सांगते, माझी जी मोठी बहीण आहे ना, ती आवीला घेऊन चालली होती तिच्या घरी, म्हणली की चला आवी. पण आवी काही गेला नाही, कारण की आता का नाही गेला, कशासाठी नाही गेला, ही त्याचं एक वैयक्तिक मत होतं. त्यामुळं मी काय का सांगू शकत नाही. त्याला 2 बहिणी आहेत त्या. माझ्याकडे राहायचं म्हणलं तर तो माझ्याकडे राहील, बहिणीकडे राहायचं म्हणलं तर बहिणीकडे राहील, किंवा भावाकडे राहायचं म्हणलं तर तो भावाकडे राहील. असं त्याला आम्ही 3 जण भाऊ बहीण आहेत. तर त्याला कुठं राहायचं कुठं नाही राहायचं ही त्याच्यावरती अवलंबून आलं. जर तो काय गेला नाही. दुसरी गोष्ट, भाऊ बहिणीनं आपल्याला मागं मोहरं बघायला काय कुणी नाही. ही आता आई गेली, ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आई गेलेली आहे सोडून. पण माझ्या दृष्टिकोनातून आहे ना, कधी कधी तुम्हाला सांगते असं वाटतं की ही आईला आवडली, देवाला आवडली आई घेऊन गेला, पण आपल्या मनात आहे, आपल्या ध्यानात आहे, आपल्या स्वप्नात आहे, आपल्या इच्छात आहे आपली आई. त्यामुळं आहे ना, त्याचं जास्त हे करत बसायचं नाही. जी काय केली ही परमेश्वराची लीला होती, परमेश्वराचं हे होतं वरदान. तिला जे वरदान भेटलं होतं त्या अनुसारच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार कुठलीही गोष्ट होत नाही. परमेश्वराचीच इच्छा होते, आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार कुठलीच गोष्ट होत नाही. मग ती कुठल्याही गोष्टीवरती जातं, कशावरतीही जातं, ही शेवटी माणसावरती येत्या सगळ्या गोष्टी. पण ही देवाच्या इच्छेनुसार कुठलंही होत नाही. देवाची इच्छा असतात त्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर कुठेतरी तुमच्या दाजीला आणि मला तर ह्या गोष्टी योग्य नाही त्या वाटल्या, की लगे लगे आबीला ह्याच्यातून सोडून जाणं किंवा आबीला एकटं पाडून जाणं. त्यामुळे आम्ही थांबलो इथं. आणि तुम्हाला सांगते, भरभरून माझ्या आईचा घर परपंच संसार सगळं आहे, असं आहे. आणि जसं तिला पटत होतं, जसं तिला आवडत होतं, अशा अनुसारच त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या. आता ही तुमच्या दाजीला पण माहिती आहे. तर होय हो, ज्या टायमाला आपल्या तुमचं नाहीचं फोनवर बोलणं झालं शेवटच्या शनी आदल्या दिवशी, त्या टायमाला जबाबदारी तुमच्यावर बी काय टाकून गेली आहे. आम्ही त्यांच्यामधल्या तांदूळ तुमचं दादा आहे आता, सगळं दादा आहे. अशा बोलून गेल्या बरं का मला. तुमच्या फोनवर बोलल्या. दाजीला सुद्धा काय बोलले हे भाऊ बहिणीला आदल्या दिवशी.
आणि ती पण चांगलं अर्धा तास पाऊण तास फोन चालला होता तुमच्या दाजीचा, त्यावेळेस आई बोललेले. तर भाऊ बहिणीने ही जबाबदारी फक्त आमची तुमच्या दाजीवर आणि माझ्यावरच टाकलेली नाही आहे. ही जबाबदारी सगळ्यावरती आहे आणि सगळे त्यांची त्यांची जबाबदारी आहे ना पुरेपूर तुम्हाला सांगते, त्यांची त्यांच्या पद्धतीने योग्य ते पद्धतीनं पार पाडणार. ही आता मी माझं सांगू शकते, सगळे माणसाला तेवढी म्हणजे सगळ्यांना त्याची गॅरंटी आहे. कुणी चावीला टाकून दिलेलं नाही किंवा काय नाही. तुम्हाला सांगते ज्या त्या पद्धतीने जी ती बघणार, आपल्या पद्धतीनं आपण बघायचं. जितकं आपल्याला होईल तितकं नक्कीच आपण करायचा प्रयत्न करायचा भाऊ बहिणीनं. आणि बस मी परमेश्वराची लीला तुम्हाला सांगते, स्वामींचं मी एवढंच उपकार मी माझ्यावर मानते की खरंच मी जे आहे ना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला सांगते कुठेतरी मी कारण की कसं असतं एकदा माणूस गेल्यावर ते काय आपल्याला परत येत नसतं आपल्यापर्यंत. पण जे आपल्या जिंदगीतलं, कारण की आपलं बी काय तुम्हाला सांगते खरं नसतं. माणसाच्या जीवनातला एक 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 दिवस हे कमी होत जातो. तुम्हाला खरं आता मी मी अशी दिसते तुमच्या समोर. पुढं जाऊन माझ्यावर काय घडेल काय नाही घडेल ही मी सांगू शकत नाही. पण जी तुम्हाला सांगते जो टाइम आपल्याला जी भेटलेला असतो ना, तर ती जो टाइम आहे ते असा कसा आपण मिठीत धरायचा, म्हणजे असं मुठीत घेऊन कसा कवळून धरायचा नाही. आपल्यावरती काही गोष्टी आल्या त्याच गोष्टी मी असं करायचा प्रयत्न केला आणि भरपूर असं मी टाइम घालवला. पण कुठेतरी ह्या गोष्टींचं मला दुःख वाटतं भावा बहिणी. तिच्या ज्या आठवणी आहेत ना ह्या मी एक सोशल मीडियाच्या माध्यमामधून किंवा व्हिडिओच्या थ्रू जे मी घेऊ शकत होते ना, मी तिथं भरपूर काही गोष्टी तुम्हाला सांगते. असं मी वाटायचं की मी तिच्या असं आठवणी असाव्या त्या, की त्या आठवणी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बरोबर राहणार आहेत त्या. पण ते काही गोष्टी मी करू शकले नाही. तर ते कशामुळे करू शकले नाही ह्याची बी काही कारणं होती. कारण की जास्तीत जास्त मायरा नक्की बाळा, जास्तीत जास्त तुम्हाला सांगते मला ती सोशल मीडियावरती आणायच्या नव्हत्या. कारण की ती होती आधीच आजाराने झुंजत होती आणि त्यात मला काही लोकांचं तिला बोलून नव्हतं घ्यायचं किंवा मला असं नसतं मला ते होईल. आता काय तर तुम्हाला सांगते, एक ताईंची कमेंट आली होती, मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये म्हणते. तिचं म्हणणं होतं की एवढी आता आईचा 10वा करून जाणार 12वा करून जाणार. त्या बिचारीला बोलायला काय नाही वाटलं. ती माझ्याकडे कमेंट आहे, मी तुम्हाला कमेंट दाखवल. तिचं नाव काय हे मला सांगता यायचं नाही बरं का, मी ती स्क्रीनशॉट मारला होता. आणि माझ्या आईला भरपूर असं वाईट बोलायला लागली. बिचारे काय तिला भेटलं असं, काय भेटलं असं सांगा ना तुम्ही मला. नाही असं एखाद्याला कधी चितावं. तर हो काय तुमच्या दाजीला अचानकच काय झालं ही आदू होऊन बसत्यात ते हो. हात पूर्ण काय झालं हो, हात हात त्यांचा पूर्ण त्यासाठी आता थोडंसं पैसे दिली पण तारामध्ये पण भाव बहीण असतं म्हणलं. काय हे सरकारी दवाखान्यात हवा का, सरकारी दवाखान्यात ह्या गोळ्या आहेत त्या. सरकारी दवाखान्यामध्ये काल तुमचं दाजी गेलं, त्यांचा मोठा मेहना घेऊन गेला होता. तर ते घेऊन गेला पण सरकारी दवाखान्यात गेला. ही इंजेक्शन ही गोळ्या तुम्हाला सांगते आणल्या, पण ह्यानं काय रिझल्ट तुमच्या दाजीला आला नाही. रात्रीपासून तुम्हाला सांगते त्यांना असं हात उचलता येणार ही करायला येणार. त्यामुळं मी आता काय केलं, 300-400 रुपये होतं ते दिलं आणि म्हणलं की तुम्ही खाजगी दवाखान्यात जावा. खाजगी दवाखान्यामधून आल्यानंतर ना तुम्हाला सांगते आता पण त्यांना इंजेक्शन दिले ना, आता ह्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या. तर ही गोळ्या कशा दिल्या ते राहील म्हणतात ना ते. तर ही तर जेवणाच्या अगोदरची दिसते पित्ताची गोळी, कारण की गोळ्यानं पित्त होतं त्यामुळे ही गोळी दिलेली दिसते तुमच्या दाजींना. आणि ह्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या. आता दवाखान्यात आलं ते तुमचं दाजी. असे 4 मेडिकल मधल्या गोळ्या दिसतात ना, त्यांच्यापासून नाही का दिल्या गोळ्या इंजेक्शन दिलं ना. तर ह्या गोळ्या आहेत त्या. आता बघू ह्या गोळ्या खाऊन किती फरक पडतोय. नाही तर तुम्हाला सांगते काय म्हणजे एकातनं बाहेर पडोपर्यंत काही ना काहीतरी होतंय. आणि पुरेपूर भागा तुम्हाला सांगते काय तुम्हाला समाजात सांगा भाऊ बहिणींना, दवाखानाच महाग हाटा नाही. दवाखाना कुणाच्याच मागचा हाटा नाही आमच्या घरातल्याला. ह्याचं झालं की त्याचं झालं की ह्याचं शरीर असं धंडापट दिसतोय. पण तुम्हाला सांगते जी असं माझं असं कोंबडा कसा असं पिरगाळ देते असं पिरगाळल्यासारखं होतंय. हो काय झालंय काय नाही झालं काय कळायलाच मार्ग नाही.
पूर्ण असं झुंजून झुंजून गेल्यासारखं होतंय. एका जाडीत एका चालू ताकद मात्र राहिली नाही शरीरामध्ये. मला तुम्हाला सांगते रात्रीपासून मला तर अंग नुसतं थरथर थरथर कापते, चक्कर आल्यासारखं होतंय. मी थोडंसं झोपली होती. त्यात ह्या मायरीला पण काल तुम्हाला सांगते इंजेक्शन दिलेले आहेत शाळेत. तिला मी बस तिला पुरलं ते ताप आलं होतं, ते माझ्यापाशी येऊन झोपली होती. आम्ही दोघी झोपलो होतो. आणि त्यात तुमचं दाजी आणि आबी गेला होता ह्याला. आबी घेऊन गेला होता तुमच्या दाजीला दवाखान्यात. तेव्हा दवाखान्यात घेऊन आला. त्यांचा हात उचला आणि काहीच नाही काय कळणार. पण ही हात कसा आहे असं, ही हात फिरवा कसं तुमच्या ह्याने असं इकडे करा की इकडं सुजलाय त्यांचा हात. काय झालंय अचानक काय नाही. बघा ना ते एक्सरा तर काढावं लागलं. गोळ्या खाल्ल्यावर राहिले बघून राहिलं का नंतर ना अचानक झोपल्या जागेवर तुमच्या दाजीला हे असं झालंय. काय सांगायचं तुम्हाला. तुमचं दाजी बी थांबलं. दाजी म्हणलं की थांबू आपण थोडे दिवस जरा. मी म्हणायच्या आधी आहे ना, मी तर काय नाही, पण मी म्हणायच्या आधी हो का तुम्हाला सांगायचं तुमचं दाजी गेलं असं नसतं गेलं तर भाऊ बहिणीनं काय आपला लहान धाकटा भाऊ त्याला थोडासा आपला मानसिक आधार देण्यासाठी आपल्याला थांबलं तर गरजेचं होतं. मी थांबले. आता मला कुणी जरी किती नावं ठेवलं ना तर सध्याची परिस्थिती बघून मी आता बी माघार म्हणजे मी पहिले बी माघार नाही घेतलं. मला किती जरी लोकांनी बोललं तरी. आणि आताची बी परिस्थिती काय आहे ना काय ही मला माहिती असल्यामुळे मी आता बी माघार घेऊ शकत नाही. मला किती जरी कुणी बोललं किंवा मला कुणी शिव्या गाळ्या दिल्या किंवा मला किती जरी काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी पण तुम्हाला सांगते मी परिस्थिती बघून माझा पाऊल मागं घेऊ शकत नाही किंवा मी अंग काढून बी घेऊ शकत नाही. हा या परिस्थितीमधून तुम्हाला सांगते प्रत्येकाला ह्यातून तर बाहेर निघावं लागणार आहे. आणि ह्याच्यातून इतक्या लवकर सहजासहजी तर कोणी बाहेर निघणारच नाही. मी नाहीच, पण कुणीच ह्याच्यातून इतक्या सहजासहजी बाहेर निघणार नाही. पण आपल्यापेक्षा जास्त आवी एकटा पडणार आहे. त्यामुळे आता त्या आवीला आधार द्यायचा का त्याला एकटं पाडायचं हे आपल्यावरती अवलंबून आलं. त्यामुळे आता काही दिवस अजून आपल्यालाच हे करावं लागणार आहे. पण त्याच्याला भावा बहिणी आणतात आपलं तर आहेच आहे. आपण जास्तीत जास्त तुम्हाला सांगते तुमचा सुद्धा सपोर्ट आहे भावा बहिणी त्याला. तर तुम्हाला सांगतो का तुमची ना आमची एक व्हिडिओच्या माध्यमामधून ओळख आहे. पण जे तुमचं शब्द जे प्रेमाचा शब्द आहेत ना ह्याच्यातूनच तुम्हाला सांगते असं उमलून येतं, मन भरून येतं की बाबा हाय आपलं कोणतं. आधीला आधार वाटतो. आधी तुम्हाला सांगते झोपतो घरात बिगर टेन्शनी. तुमचं दाजी आहे तुम्ही आहे तर मग असं त्याला एवढंही वाटत नाही. एकटा बसल्यानंतर ना मग प्रत्येक वेळेला आठवण येणार. ते स्वतः झुंजत बसणार. त्यासाठी थोडंसं आता भाऊ बहिणीने घर जर सोडून गेला तरी कड हा कुठं लागत नसतो. जिंदगी जायची जिंदगी ही फक्त केवळ तुम्ही कुठं बी जा महाराष्ट्रामध्ये जा कड ही जातो जिंदगी ही जाते फक्त तुम्हाला सांगते आपल्या घरीच, आपल्या हक्काच्या घरी, आपल्या स्वतःच्या घरी. आणि कुणाच्या जरी दारात गेलं आता भलं तुम्हाला सांगते माझ्या जरी दारात आलं किंवा ह्याचं जर झालं तर तुम्हाला सांगते ते राहून किती दिवस राहणार आहे आपल्यापाशी. तर आपण कायमची सांभाळायची बी तयारी ठेवतो त्याला असं बी नाही. आणि मीच नाही त्याला 2 भाऊ बहीण अजून पण आहे ती सुद्धा कायमची त्याला सांभाळायची. त्याला कुठेतरी चांगलं कामधाम लावून देते, स्वतःच्या पायावरती उभं करते, सगळी करते. तुम्हाला सांगते सगळी त्या शाळेत धडपड करणार आहे. ती कुणीच असंही करणार नाही की कुणी करणार असं नाही. सगळी धडपड करते जे त्याच्या पद्धतीनं. माझ्या पद्धतीनं होता होईल एवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करेन. जो तो माणूस ज्या त्याच्या पद्धतीनं होता होईल एवढं प्रयत्न करेल. पण त्यासाठी आवीनं पण त्या आपल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तर आम्ही काय तुम्हाला म्हणतो की मी काय कुठं येणार नाही म्हणतोय. मी काय कुठं घर सोडून जाणार नाही. मी ह्याच घरात राहणार. ज्या घरात आई होते त्या घरातच मी राहणार. मी काय कुठे येणार नाही. जर मला वाटलं 4 दिवस तर मी नक्कीच येत म्हणतो तुमच्याकडं. त्यासाठी ती थोरल्या बहिणीकडे सुद्धा गेला नाही. तर थोरली बहीण त्याला त्या दिवशीच घेऊन चालली होती. ज्या दिवशी आईचं हे झालं ना त्या दिवशी ती चालली होती. पण भाऊ बहिणीने त्या दिवशी सगळं संपलेलं नव्हतं. आपलं संध्याकाळी ती आईची रांगोळी ही ती काढतात ती काढायचं होतं. भरपूर असं काही गोष्टी आहेत त्या मागं. तर हाय असं तर सोडून आपण नाही जाऊ शकत. कारण की आपल्या मागं एवढं पुढं होऊन शानच होतं माणूस नाहीच कुणी बघणार. आणि तुम्हाला सांगतं ही नातलग झालं नातेवाईक झालं की कुणी कुणाचं नसतं.
कुणीही कुणाचं नसतं आणि ज्याच्यावर बेततं त्याच गोष्टी तो अनुभवू शकतो. बोलणारे अनुभवू शकत नाही. ही जी असतात ती कडशी पावणारे असते ती 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 केलं तर तुम्हाला सांगते कडनं कडनं पोहून जाणार. ज्यावेळेस विहिरीत कुणी पडलेलं असतं ना तर त्या माणसाला ती कडशी पावणार ही कडशीच पावणार असतात. पण जो माणूस विहिरीत बुडत असतो ना त्याला जीवनाला त्रास आहे आणि त्याच्यावरती काय बेत तोच माणूस ते अनुभवू शकतो. कडची पावणारे नाही. व्हिडिओ त्याला माहिती असते असतं. आणि जास्तीत जास्त तर तुम्हाला सांगते मी युट्यूब फॅमिलीचं मनापासून मी तुम्हाला सांगते खरंच आदरापासून आणि माझ्या मनापासून मी खरंच तुमचं धन्यवाद म्हणते भावा बहिणीनं. जो तुम्ही सुखात साथ देता जी दुखात साथ देता अशी तुमची कायम साथ राहू द्या. जसं की आता आमच्या आईबापाने आमची साथ सोडली अशी तुम्ही सोडू नका बस मी एवढंच सांगेन तुम्हाला. आणि ज्यांना तुम्हाला सांगते वाईट बोलू जी त्यांचं वाईट म्हणजे जी वाईट बोलू तुम्हाला सांगते त्यांचं मन मोकळं करतात ना तर असू द्या बाबा तुमची इच्छा. तुम्हाला वाईट बोलायचं वाईट बोला. ज्यांना चांगलं सांगून आधार द्यायचा आहे त्यांनी आधार द्या. सगळ्यांचा मी मनापासून आभार म्हणेन भावा बहिणी. चला ना तुमच्या दाजींना गोळ्या खायच्या जितकी गोळ्या